नमस्कार. श्री सोमेश्वर माझामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण या ठिकाणी सोमेश्वर माझा या वेब पोर्टलचे सहसंपादक श्री गणेशप्पा फरांदे यांची मुलाखत घेणार आहोत. तर आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून की श्री सोमेश्वर माझा हे वेब पोर्टल आपण 2 महिन्यापूर्वी चालू केलं. तर या चालू करण्यामागचा प्रमुख तुमचा उद्देश काय होता? नमस्कार. निंबूत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र आणि नीरा पुरंदर तालुका फलटण तालुका अशा परिसरातील माझ्या सर्व तमाम तरुण मित्रांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणं, व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणं, रोजगाराच्या संधी उपलब्ध होणं आणि परिसरातील शेतकरी बांधवांना शेतीमध्ये नवीन नवीन जे तंत्रज्ञान अवगत होत चालले त्याबद्दलची माहिती मिळणं, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी क्षेत्रामध्ये जे बदल होत चाललेत, समाज सध्या या क्षेत्राकडे मोठ्या अपेक्षेने बघतोय. देश पातळीवर सुद्धा फार मोठं काम या अनेक क्षेत्रामध्ये प्रगतीच्या दिशेने होत चाललेलं आहे. बऱ्याचदा अनेक शेतकरी बांधव किंवा नवीन उद्योजक या माहितीपासून थोडंसं वंचित असताना दिसतात. निश्चित मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचायचा अनेक जण प्रयत्न होतो, परंतु कुठंतरी अजून या विषयाला गती मिळावी या हेतूनं आम्ही गेले 2 महिन्यापासून हा वेब पोर्टल चॅनल सुरू करतोय. तरी परिसरातील जे जुने जाणते पत्रकार बांधव आहेत ते सुद्धा यापुढील आमच्या वाटचालीत आमचे मार्गदर्शक म्हणून राहतील अशी अपेक्षा मला आहे. आणि सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये गेले अनेक वर्ष ज्यांनी मोठं काम केलं आहे असे दिग्गज लोकसुद्धा किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं आहे, नाव कमवलं आहे, असे दिग्गज लोकसुद्धा आमच्या यापुढील प्रवासात त्यांनी मार्गदर्शन म्हणून आमच्यासोबत राहावं अशी या ठिकाणी या मुलाखतीच्या माध्यमातून माझी त्यांना विनंती राहील. आपण वेगळे आहात आणि आपण वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न करणार आहे, तो नक्की कसा? तुम्हाला मी आता ज्या पद्धतीनं बोललो की निश्चित एक कुठंतरी आपल्या परिसराला, विकासाला एक प्रगतीची दिशा मिळेल हाच हेतू आणि सामान्यातला सामान्य व्यक्तिमत्व, सामान्यातला सामान्य ग्रामस्थ हा विकासाचा केंद्रबिंदू समजून ज्या शासनाच्या विविध योजना आहेत, शेतकरी बांधवांसाठी असतील किंवा आपण बघतो वैयक्तिक योजना काही जिल्हा परिषद पंचायतच्या माध्यमातून किंवा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून लाभवतात, मग ते आरोग्य ह्याच्याबद्दल असेल, कृषीमध्ये अनेक विहिरी किंवा लाडकी बहिणीच्या योजना, अनेक विषय आहेत. ते बऱ्याचदा थोडंसं अशिक्षित महिलांच्यापर्यंत किंवा थोडंसं ज्या भागातमध्ये मीडियाचं प्रमाण थोडं कमी अशा भागामध्ये ह्या योजना पोहोचत नाहीत, तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत. शासन मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुक आहे की अनेक लाभार्थ्यांनी 100% लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, पण दुर्दैवानं अनेकदा त्याची मुदत संपल्यानंतर त्यांच्यापर्यंत ते पोहोचतं. तर माझी भूमिका फक्त एवढीच राहील की पूर्णपणे राजकीय विरहित हा चॅनल आमचा, वेब पोर्टल आमचा असेल आणि तो कुणी कुठल्या पक्षाचा असो हा काही आमच्याशी अजिबात विषयातून निगडीत नाही आहे, परंतु प्रत्येकाला याचा लाभ घेता यावा यासाठी आम्ही तो वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हिरिरीनं आम्ही हे काम करून दाखवू असा विश्वास आज या मुलाखतीच्या माध्यमातून मी व्यक्त करतो. आपल्या गावात आणि अशी बरीच सामाजिक कामं आहेत जी अजूनही प्रसिद्धीपासून वंचित आहेत आणि आपणही गेली 10 वर्ष समाजकार्यात अग्रेसर आहात. आपणही बरीच डीबीटीच्या योजना असतील बऱ्याच, त्या आपणही स्वतः वैयक्तिकरित्या लोकांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत. तर ह्या माध्यमाचा तुम्ही यासाठी वापर करणार आहात का? निश्चित. आमच्या निंबूत गावामध्ये म्हणा किंवा सोमेश्वर कार्यक्षेत्रामध्ये अनेक कामं झाली आहेत जे अजूनही काही ग्रामस्थांच्या पर्यंत, काही महिलांच्या पर्यंत, माता भगिनीच्या पर्यंत पोहोचले नाही आहेत. तर सुरुवात माझी मानसिकता आता अशी सुरुवात आपल्या गावापासून करायची. गेल्या 10, 15, 20 वर्षापूर्वी माझ्या निंबूत गावची परिस्थिती आणि आज झालेला कायापालट हे सगळं येत्या 8-10 दिवसात संपूर्ण गावासमोर, संपूर्ण तालुक्यासमोर आणण्याचा माझा मानस आहे आणि निश्चित मी त्याला उद्या परवापासूनच लगेच सुरुवात करतोय. आपल्या गावाचे मार्गदर्शक असणारे आदरणीय सतीश भाई आणि आदरणीय प्रमोद काका यांच्या माध्यमातून देखील प्रचंड प्रमाणात कामे चालू असतात, गोरगरिबांना मदत असते. तर हे पण ठराविक गोष्टी आहेत ज्या काही लोकांपर्यंत, ज्या समाज माध्यमात येत नाहीत किंवा त्या अजूनपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. तर ह्या पोहोचवण्याचं काम आपण करणार आहात. निश्चित. मी या मुलाखतीच्या माध्यमातून आदरणीय प्रमोद काका ज्यांनी जिल्हा परिषद बांधकाम आणि आरोग्य खात्यामध्ये
काम करत असताना मला जे मोलाचं सहकार्य केलंय ते कधी मी विसरू शकणार नाही. आदरणीय सतीशभाई यांच्या माध्यमातून मी आवर्जून उल्लेख करेल. आदरणीय सविताताई सतीशराव काकडे देशमुख या जिल्हा परिषदेवर सदस्य असताना, त्यानंतर आदरणीय काका जिल्हा परिषदेवर सदस्य असताना माझ्यावर जो त्यांनी विश्वास टाकला, त्यांच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाची कामं, मग ते पीठगिरणी असतील, शिलाई मशीन असतील, किंवा शौचालय अनुदान असेल, घरकुलाचे विषय, अंतर्गत रस्त्याचे विषय, बंदिस्त गटार योजनेचा विषय, जे काय अंतर्गत छोटे रस्ते, ग्रामस्थांची रस्त्याने जायची अतिशय वाईट अवस्था होती, पावसाळ्यात तर फार गंभीर परिस्थिती. अशा वेळी मी आदरणीय सतीशभाई, आदरणीय प्रमुख काका यांच्याशी भेटून आमच्या परिसरातील अनेक योजनांना मला यश आलं. खरं तर तुम्ही आवर्जून बरं झाला हा तुम्ही प्रश्न विचारला. मी बरेचदा त्यांचा आभार मानलं, परंतु आज या नवीन वेब पोर्टल चॅनलच्या माध्यमातून मी दोघांनाही धन्यवाद देतो. त्यांनी असंच यापुढं सहकार्य करावं, एक मार्गदर्शक म्हणून सुद्धा या वेब पोर्टलसाठी त्यांनी कायम माझ्यासोबत राहावं अशी एक विनंती मी आवर्जून आता या वेब पोर्टलच्या माध्यमातून करतो. आपले गावातील काही मित्र सहकारी किंवा परिसरातील आपले मित्र सहकारी या क्षेत्रात आहेत, तर त्यांच्याकडून आपल्या काही अपेक्षा? निश्चित मी या क्षेत्रामध्ये पूर्णपणे नवीन आहे, परंतु नेहमीच गेल्या 5-7 वर्षे त्यांनी जेव्हा त्यांचे वेब पोर्टल सुरू केले त्यावेळी सुद्धा एक मित्र म्हणून मी कायम त्यांना सहकार्य केलं. आणि मला खात्री आहे आमच्या निंबू, निरा किंवा सोमेश्वर परिसरात जे जाणते पत्रकार बांधव आहेत, भगिनी आहेत, त्यांनी इथून पुढे सुद्धा कायम मला सहकार्य करावं. निश्चित ज्यावेळी मी काही तक्रारी किंवा काही अडचणी समस्या घेऊन त्यांच्याकडे जाईल, तर त्यांनी एक दिशादर्शक म्हणून त्या ठिकाणी ठाम माझ्यासोबत आणि ते राहतील असे मला ठाम विश्वास आहे, खात्री पण आहे. इथून पुढचा प्रवास तुमचा कसा राहील याविषयी काही? परिसरातील मी मगाशी बोलल्याप्रमाणे सामाजिक, कृषी, सहकार, शिक्षण, आरोग्य या वेगवेगळ्या खात्यामध्ये जे बदल होत चाललेत ते जनतेसमोर आणणं, तरुणांना नवीन ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, व्यवसायासाठी संधी उपलब्ध होत आहेत. मी मगाशी बोलल्याप्रमाणे शासनाच्या योजना मुख्यत्वे करून तरुणांच्यापर्यंत किंवा ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचे अशांसाठी कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध होणं म्हणा, किंवा काय काय व्यवसायाच्या वाटा आहेत, ह्या काही 1-2 दिवसातून निश्चित त्या बातम्या राहतील. तरुणांनी आवर्जून, शेतकरी बांधवांनी किंवा सामाजिक राजकारण किंवा या क्षेत्रामध्ये जे काम करतात त्यांनी आवर्जून या वेब पोर्टलला सबस्क्राईब करावं. निश्चित त्यांना भविष्यामध्ये उपयुक्त ठरतील अशा बातम्या, अशी माहिती आम्ही प्रसारित करू आणि तुम्हाला हळूहळू तो विश्वास 100% येईल अशी खात्री देतो. आपण या ठिकाणी श्री सोमेश्वर माझा वेब पोर्टल संपादक म्हणून श्री चंद्रजित काकडे यांनी आज जे मनोगत थोडक्यात व्यक्त केलं की आपण वेगळे आहोत, आमची कुणाची स्पर्धा नाही आणि तो वेगळेपणा आम्ही जपण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपल्याला फक्त बातमीच न देता त्या बातमीमागचं सत्य आणि इतर गोष्टी म्हणजे बरंच काही ज्यामध्ये आपण तुमच्या आवडीनिवडी असतात याविषयी पण आपण या वेब पोर्टल मध्ये माहिती देणार आहात असं कळतंय, तर ते हे खरं आहे? हो, खरं आहे. गेलं वेबसाईट सुरू करत असताना, पत्रकार सुरू करत असताना आमचा पहिल्यांदा मुद्दा तोच होता की नेहमी आपण आपले वेगळेपण जपायचं आणि याच्यातून केवळ कोणाला प्रसिद्धी देणं किंवा काहीतरी वेगळं हे करण्याचं नाही. अजिबात असला हेतू नसणार आहे. किंवा आता पुढे निवडणुका येतील, कुठल्या तरी एकाच विशिष्ट पक्षाचं काम करायचं ही भूमिका नाही, अजिबात नाही. काही दिवसात आपण तर जिल्हा परिषद निवडणुकीला समोर चालू आहे, सोमेश्वर कारखान्याची निवडणूक येते. तर माझी आज भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि मी या आजच्या तुम्ही बरं झाला प्रश्न विचारला, मुलाखतीच्या माध्यमातून हेच सांगणार आहे की आमच्या परिसरातील कुठल्याही वैयक्तिक एका पक्षाशी निगडित असा आमचा वेब पोर्टल नसेल. जनतेसमोर जे काय असेल ते अतिशय पारदर्शकपणे, निर्भीडपणे मांडण्याचा माझा तर वैयक्तिक प्रयत्न 100% आमचा राहील. कुणीही एखादी बातमी दिल्यानंतर किंवा एखाद्या वेब पोर्टलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जर आमची बातमी पोहोचली तर इकडे राजकीय दृष्टिकोन ठेवून कृपया बघू नका. जोपर्यंत सत्यता आमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आम्ही वेब पोर्टलला कसली बातमी देणार नाहीये. कुणीच आमच्याबद्दलचं काय अफवांवर सुद्धा आज माझी विनंती आहे सर्व आमच्या दर्शकांना की कुणीच अफवांवर विश्वास ठेवू नका. अतिशय निपक्ष पद्धतीनं हा चॅनल आमचा सुरू असेल, हे वेब पोर्टल सुरू असेल. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आमच्याबरोबर असणारच आहेत. उलट मी मगाशी बोललो काय ज्येष्ठ राजकारणामध्ये ज्यांनी काम केलंय, कृषी क्षेत्रामध्ये काय केलं, अशांनी इथून पुढे सुद्धा एक मार्गदर्शक म्हणून आमच्यासोबत राहावं. प्रत्येकाच्या सूचनांचं निश्चित पालन होईल, त्यांना आम्ही न्याय देऊ. आता नुकतं झालेलं सोमेश्वर कारखान्यातला अपहाराचं प्रकरण, त्या बाबतीत तुमचं काय भूमिका आहे? तुम्ही बातम्या वगैरे करणार आहात नाही, तुम्हाला फोन वगैरे आले असतील बरेच, तर याविषयी काय? गेल्या 4-5 दिवसात
अनेक शेतकरी बांधवांची सभासदांशी याविषयी चर्चा झाली की गेले 5-6 दिवस झाले ही संपूर्ण महाराष्ट्रभर नवे देशभर हा विषय गैरव्यवहार झाला हा चाललेला आहे. तर तुम्ही याच्याबद्दल कसलीही अजून काही बातमी वगैरे दिलेली नाही काय? तर वेब पोर्टल आमचा सुरू झालेला आहे. निश्चित सभासदांच्या पर्यंत जो सभासदांचा पैसा आहे, शेतकरी बांधवांचा पैसा आहे, याचा कारखान्याच्यासाठी हिताच्या दृष्टीने, कारखान्याच्या तांत्रिक प्रगतीच्या दृष्टीने उपयोग झाला पाहिजे ही भूमिका एक सभासद म्हणून, मी सुद्धा सभासद, एक सभासद म्हणून माझी 100% ही भूमिका आहे. परंतु झालेला प्रकार निश्चितच अतिशय लाजिरवाण आहे. कायदा सुव्यवस्था याच्यावर 100% माझा विश्वास आहे. चेअरमन साहेबांनी सुद्धा त्यांच्या मुलाखती सांगितली त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहे. मला खात्री चेअरमन साहेब याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाहीत. 100% उद्या दिवसभरात गुन्हे दाखल होतील, मला अशी आशा आहे. जे कोणी दोषी असतील त्यांना शासन मिळावं ही भूमिका एक सभासद म्हणून आणि एक सहसंपादक म्हणून माझी 100% आहे. तरी एक 2-3 दिवसात चेअरमन साहेबांशी आम्ही आणि संपादक दोघंही आम्ही भेटून सत्यता काय आहे आणि गुन्हे दाखल केव्हा होणार आहेत हे आम्ही काही सभासदांची सुद्धा, मला काल सकाळी फोन आले की तुम्ही जाणार असाल त्यावेळेस आम्ही पण येऊ. परंतु असं अनेक सभासद घेऊन जाणं मला वाटतं थोडंसं ते उचित होणार नाही. परंतु आम्ही आणि संपादक त्यांना जाऊन भेटणार आहोत आणि ताबडतोब गुन्हे दाखल करा अशी विनंती आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं, सभासदांच्या वतीनं मी त्यांचे संवाद साधणार आहे. खरं तर थोडक्यात तुम्ही वेब पोर्टल विषयी बरीच माहिती दिलेली आहे. तर आता शेवटच्या विषयाकडे आपण वळूयात. तर आपण मग या विषयानंतर थांबूयात. तर मग आपण साधारणतः आज 8 मार्च जागतिक महिला दिन आहे. तर तुम्हाला महिला दिनाविषयी काही? निश्चितच आज या मुलाखतीच्या माध्यमातून देशातील तमाम माता भगिनी, महिला मंडळ खरं तर या विषयावरती खूप बोलण्यासारखं आहे. परंतु केवळ एका दिवशी त्यांना शुभेच्छा न देता त्यांच्याबद्दल कायम मनात आदर ठेवून जर आपण त्यांच्याशी वागलो तर मला वाटतं खऱ्या अर्थानं त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा होत्या. तर आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आमच्या सर्व दर्शकांना ही विनंती राहील की इथून पुढे आपण सर्वच माता भगिनींना कायम आदर ठेवूया आणि त्यांना येणारा प्रत्येक दिवस हा महिला दिन म्हणून साजरा करूया. आपल्या सर्वांना या चॅनलच्या माध्यमातून महिला दिनांना मी शुभेच्छा देतो. आपण सर्वांनीच या श्री सोमेश्वर माझा वेब पोर्टलला लाईक, फॉलो करावं, सबस्क्राईब करावं. निश्चित मी मगाशी बोलल्याप्रमाणे आपणास वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक माहिती आम्ही या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करू. आणि पुण्याच्या सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. गणेशप्पा हे होते आपले श्री सोमेश्वर माझा नव्याने चालू झालेले वेब पोर्टलचे संपादक गणेशप्पा परांदे. मी चंद्रजित काकडे, संपादक गणेशप्पा परांदेच्या सुट्टीने श्री सोमेश्वर माझा. धन्यवाद.